ठाणे शहरात पावसाळ्यात वृक्ष कोसळून नागरिकांचा मृत्यू आणि जखमी होण्याच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवरती शहरातील सर्व वृक्षांचे तातडीने हेल्थ ऑडिट करण्याची मागणी भाजपाचे आमदार निरंजन डावखरे यांनी केली आहे। या संदर्भात त्यांनी ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांची भेट घेऊन निवेदन देत धोकादायक वृक्षांची वैज्ञानिक तपासणी करून आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी केली आहे। ठाणे शहरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडणे, फांद्या तुटणे तसेच त्यातून नागरिकांचा मृत्यू आणि जखमी होण्याच्या घटना घडत आहेत। या पार्श्वभूमीवरती भाजपाचे आमदार निरंजन डावखरे यांनी ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांची भेट घेतली आहे। शहरातील सर्व वृक्षांचे तातडीने हेल्थ ऑडिट करण्याची मागणी देखील केली आहे। या संदर्भात त्यांनी आयुक्त सौरभ राव यांना पत्र देखील दिले आहे। शाळा, रुग्णालये, बस स्थानके, रेल्वे स्थानक, मुख्य रस्ते, उद्याने आणि गर्दीच्या ठिकाणांवरील वृक्षांना प्राधान्य देऊन हे ऑडिट करण्यात यावे। तसेच ही मोहीम केवळ एकदाच न राबविता दरवर्षी पावसाळ्यापूर्वी नियमितपणे राबवण्याची व्यवस्था करण्याची सूचनाही त्यांनी केली आहे। नागरिकांच्या जीविताचे संरक्षण आणि भविष्यात वृक्ष कोसळून होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी महापालिकेने या मागणीवरती तातडीने निर्णय घ्यावा अशी अपेक्षा त्यांनी केली आहे। हे त्या विंड स्पीडच्यामुळे होणं हे स्वाभाविक होतं, पण या दुर्घटना टाळण्यासाठी आपण जर हेल्थ ऑडिट अगोदरच केलं तर आपल्याला लक्षात येईल की कुठली झाडं कमकुवत झालेत आणि त्या पद्धतीची कारवाई आपल्याला करता येऊ शकते। त्या दृष्टिकोनाने सर्व झाडांचं ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये हेल्थ ऑडिट केलं पाहिजे अशी मागणी आम्ही सन्माननीय आयुक्तांकडे केली। त्याचबरोबर आमचे उपमहापौर माननीय कृष्णाजी पाटील यांनी मानपाड्यामध्ये जी घटना घडली त्याच्यामध्ये जे महापालिकेने जाहीर केलं होतं की त्या कुटुंबाला जी काही मदत कार्य भेटलं पाहिजे त्या दृष्टिकोनाने आणि त्याचबरोबर हॉस्पिटलचा जो खर्च आहे त्या संदर्भातली ही मागणी त्यांनी केलेली आहे। त्या संदर्भातली कारवाई पण महानगरपालिकेकडनं ताबडतोब व्हावी या संदर्भातलं त्यांचंही निवेदन आम्ही सन्माननीय आयुक्त यांना दिलेलं आहे। हेल्थ ऑडिट संदर्भात आयुक्तांनी काय आश्वासन दिलं? या संदर्भात आयुक्तांनी निश्चितपणे या संदर्भात पुढची कारवाई होईल असं सांगितलंय। पण त्याचबरोबर अधिवेशनामध्ये मागच्याच आठवड्यामध्ये मी सभागृहाच्या माध्यमाने शासनाला मागणी केली होती की सर्वच महानगरपालिकेमध्ये थर्ड पार्टी ऑडिट, मग तो सोशल असेल, इकॉनॉमिकल असेल, पाण्याच्या संदर्भातला असेल आणि इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीत असेल, हे करणं गरजेचं आहे। कारण आज या सगळ्या महानगरपालिकामध्ये ठाणे महानगरपालिकेमध्ये आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे की 15 ते 18 लाख असलेली लोकसंख्या सुरुवातीला आज 22 आणि 25 लाखाची झालेली आहे आणि त्याच्यामुळे आपण पुरेसं पाणी त्यांना देऊ शकतोय की नाही, कचऱ्याची जे निर्माण होणार आहे त्याची विल्हेवाट लावण्याची आपण उपाययोजना काय करतोय, त्याचबरोबर इन्फ्रास्ट्रक्चर आपण त्यांना जे उपलब्ध करून देतोय ते पुरेसं आहे का, आणि येत्या पुढच्या 10-15 वर्षाचं प्लॅनिंग हे महानगरपालिकेकडनं झालं पाहिजे। या दृष्टिकोनाने थर्ड पार्टी ऑडिट हे सगळ्याच महानगरपालिकेकडनं होणं हे गरजेचं आहे। आणि या संदर्भात उत्तर देत असताना अंतिम आठवडा प्रस्तावामध्ये सन्माननीय उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांनी जाहीर केलं की प्रत्येक महानगरपालिकेमध्ये थर्ड पार्टी ऑडिट हे होणार आहे। तर निश्चितपणे त्याच्यामधला पण एक भाग या झाडांच्या संदर्भातला, पर्यावरणाच्या संदर्भातला हा होणार आहे। सर, अवघ्या ठाणे शहरात 300हून अधिक झाडं पडलेत। कुठेतरी असं वाटतंय का की हा जो हेल्थ ऑडिट आहे, जे झाडांची छाटणी व्हायला पाहिजे होती पावसाळ्यापूर्वी, ती अक्षरशः उशिरा झाली असं कळते का? झाडांच्या संदर्भातला आपण सांगितलेला आकडा हा 300 आहे, पण मला जो ज्ञात असलेला आकडा आहे तो त्याच्यापेक्षा काही जास्त आहे। पण याच्यामध्ये ही जी घटना आहे ही घटना झाली नाही पाहिजे। याच्यामुळे जी छाटणी आहे, जी कारवाई आहे, ही कारवाई महानगरपालिकेच्या माध्यमाने वेळीच होणं हे अपेक्षित आहे। या संदर्भातलं सातत्याने लोकप्रतिनिधींकडनं पण वारंवार फॉलोअप हा होत असतो, पण याच्यामध्ये कुठेतरी दिरंगाई झाली असं मला वाटतं की शिंदे साहेबांनीही या आपल्या एका महानगरपालिकेच्या व्हिजिटमध्ये या संदर्भातलं म्हणणं मांडलंय। तर याच्यामध्ये जे काही दिरंगाई जर महानगरपालिकेकडनं झाले तर संबंधित अधिकाऱ्यांवरती योग्य ती कारवाई महापालिका करेल असा विश्वास मला आहे।